आमची एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हा चांगला पण चालू झालाय ना तो प्लीज कृपा करून बंद परत कसं होईल त्याची तुम्ही काळजी घ्या. कारण प्रत्येक जण हा हेच म्हणते की आम्हाला वाली पण नाहीये, आम्हाला वाली पण नाही, नेतृत्व करणार कोण, म्हणून सगळेजण कामाला जायला तयार व्हायला लागले. आम्ही तुम्हाला फक्त एवढीच रिक्वेस्ट करतो की तुमच्या वतीने जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी करा. कारण आमच्या आया बहिणी उन्हात कोर्टामध्ये बसलेल्या आणि त्याच्यासाठी आम्हाला इथं हालायचं नाही. 50% कर्मचारी हजर झाले. त्याचं कारण असं आहे की ते वैयक्तिक अडचणीमध्ये आहेत आणि त्यांना प्रेशर आणून त्यांना कामावर बोलवत आहेत, त्यामुळे ते कामावर आहेत. त्याचा अर्थ असा होत नाही की ते आमच्यापासून वेगळे आहेत किंवा आमच्यापासून फुटलेले आहेत, पण त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. त्यांच्यावर ज्या केसेस वगैरे आहेत त्यांची धमकी देऊन त्यांना बोलवलं जात आहे, म्हणून ते कामावर, ते आमच्यापासून फुटलेले नाही आहेत. पगारवाढ जी शासनाने दिलेली आहे त्याच्यामध्ये पण देखील भेदभाव केलेला आहे, पण जे आमचे ज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांना फक्त 2,500 वाढ दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर तो अन्याय केलेला आहे. त्यांची एवढ्या वर्षाची सर्व्हिस त्यांनी म्हणजे कटपुंज पगारामध्ये काढलेलीच आहे, म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच करताय ना, म्हणून त्या आमचे सर्व ज्येष्ठ कर्मचारी हे नाराज आहेत.